नमस्कार मित्रांनो, काव्य मुद्राज व्लॉग मध्ये आपला स्वागत आहे. मित्रांनो, उद्या आहे 26 जानेवारी आणि 26 जानेवारीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. उद्या देसाई येथील हिंद केसरी सावली मैदान भरण्यात येणार आणि घाटावरतील नामांकित बैल आपल्या मुंबईमध्ये उतरला. त्याच्यातला पिस्टन 2211 बैलाचे मालक ओमकार दादा यांनी त्यांच्याच दावणीतला सोन्या 2211 उतरवले आणि त्याची मुलाखत आपली घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर 2-3 मुलाखती आपण घेतलेल्या आहेत. उद्या पहाटे आपल्याला पाहायला भेटेल. यूट्यूब फक्त 3 नोटिफिकेशन सजेस्ट करतो आपल्या सबस्क्रायबरला. आता 3 नोटिफिकेशन येणार आणि उद्याचा मैदान सावली मैदानात काय काय घडणार आहे, काय काय कोणती कोणती नंदी येणार आहे, कोणत्या कोणत्या शर्यती होणार आहे, ते अपडेट आपल्या चॅनल मार्फत भेटत राहील. कारण ते लाईव्ह जे काही असेल ते फक्त शर्ती दाखवणार. सो माझी एकच रिक्वेस्ट असेल की आपल्या चॅनल सोबत कंटिन्यू राहा. नोटिफिकेशन 3 झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही तर तुम्ही चॅनलमध्ये काव्य मुद्राजमध्ये जाऊन सतत पाहत राहा. सो चला, आणि जाता जाता आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता पहा सोन्या 2211ची मुलाखत. मित्रांनो, पाहू शकता सोन्या 2211 आलेल्या 26 जानेवारीच्या बिंजोडच्या मैदानासाठी. आणि मित्रांनो, आपण आलोय सोन्याला पाहण्यासाठी रात्री आणि सकाळी. नक्कीच तुम्हाला ही एक चांगली मुलाखत ओमकार दादांची पाहायला भेटेल. कसा वाटते सोन्या, नक्कीच ना. सोन्या आपल्या पळाच्या जोरावरती जसं 3 फेऱ्यामध्ये पडतो तसंच बिंजोडला येऊन 100% उद्या गुलाल घेईल आणि उद्या एक चांगली प्रेक्षणीय लढत पाहायला भेटेल सोन्या 2211ची. मित्रांनो, 26 जानेवारी म्हणजे मुंबई बिंजोडचा हिंद केसरी आणि मोठा मैदान सावळी मैदान ज्याला म्हणतात देसाई गावातील. आणि त्या मैदानात मोठमोठे नामांकित घाटावरनं बैल उतरतात. आणि आपल्यासमोर आहेत ओमकार दादा आणि 2211 या नंबरचा एक दावणीचा एक नंदी इथे उतरलाय. पिस्टन बद्दल तर सर्वांना माहितीच आहे. आणि त्याच्या पाठोपाठ त्यांच्या दावणीला आला सोन्या 2211. येऊन त्यांनी खूप नाव केला आणि त्याच्याविषयीच आपण बोलणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. काय म्हणता, आजचं नियोजन कसं काय इथे मुंबईला 26 जानेवारीचं आजचं नियोजन एक आमचे जुने संबंध आहेत. पावेश शेट आणि आदित्य मंगेश शेट असतील फायवेजवाले. आमच्या तिकडे घाटावरती आल्यावरती आमची गाडी पळती फायवेज आणि सोन्याची. त्यांच्या संबंधा खातरच आमचे जुने संबंध असल्यामुळे आम्हाला मुंबईत यावं लागलं त्यांच्या ह्याच्या शब्दापात्र. आता त्यांच्या नियोजनात आम्ही पाळणार आहे मुंबईमध्ये उद्या 26 जानेवारीच्या अड्ड्यात. सावळी मधून देसाईचं मैदान तुम्ही आधी आले होते की प्रथमच हो, मैदान? आम्ही सलग 2-3 वर्ष झाला आज येतोय मुंबईला 26 जानेवारीच्या अड्ड्याला. बस. आपला पिस्टन बद्दल काय बोलाल? पिस्टन कुठे आहे आता? पिस्टन आहे ना, घरीच आहे. पिस्टनचं काय नाही, सध्या थोडासा बॅड लक चालू आहे, जरा थोडासा आजारपणातून. पण आता सध्या हाय, येईन मैदानात आता लवकरच. नक्कीच दादा. दादा, पिस्टन घाटावरती 3 फेऱ्यामध्ये गाजवलं होतं. हो जरा प्रकाश टाका ना. हो, त्याने आता सलग 5 वर्ष गाजावले. थोडासा ती काय मशीन नाही की कंटिन्यू पळावंच असं काय नाही. थोडासा पायाचे दुखापत असल्यामुळे थोडासा बांधून आहे. पण आता लवकरच बाहेर पडेल, कमबॅक करेल मोठा 100%. दादा, खूप कशी कमी बैल असतात ज्या आदत वयातच आपल्या मालकाचं आपल्या गावाचं नाव करतो. त्याच्यातला पिस्टन, कारण जेव्हा जेव्हा आपण बघू ना, पिस्टन आला असा अनाउन्समेंट होतं. म्हणजे समालोचक असो तेव्हा ते बोलत होतं पिस्टन, म्हणजे त्याला एक नाव म्हणजे त्याच्या शर्यती त्याच्या पळाच्या जोरावरती त्याने केलं होतं. काय बोलाल? तो 8-9 महिन्याचा असतानापासून पळतोय. आज 5 वर्ष झालं आपल्यापाशी पळतोय. ते अशी काही मशीन नाही की कंटिन्यूस पळाव की असं काय नाही. काळ असतो, एक काळ असतो त्याचा थोडा. आणि त्या बॅड लक बी चालू आहे, तर थोडस पायाची दुखापत असल्यामुळे थोडासा हाय बांधून आहे. पण आता पुढच्या येणाऱ्या काळात तो 100% कमबॅक करेल मोठा. तुम्हाला पारख होती तर तुमच्या दावणीला पिस्टन पण खरेदी केला होता तुम्ही. हो. आणि त्याच्यानंतर सोन्या 2211 त्याची खरेदी कुठून काय, कसं का घरच्या गाईचं होतं? सोन्याची आपण खरेदी केलेली आहे आपण यवतमाळ संभाजीनगर त्या साईड मधून आता 1 वर्ष झालं. आणि तो पण दोन्ही खांदी कडनी आणि टॉप मध्येच पोहते. आपलं पिस्टन मागे त्यांनी नाव चालवलंय कंटिन्यू आपलं. खरेदी करताना बघा काय तुम्ही बघता बैलामध्ये, कशा पद्धतीने? प्रत्येक बैलगाडा मालकाची वेगवेगळी असते, तर तुम्ही काय आमचे बापू शेठ आंबेकर त्यांची एक पारख आहे आणि त्यांचे जुने संबंध आहेत तिकडे संभाजीनगर त्या साईडला खालच्या भागात.
त्याच्यामुळं त्यांना असं माणसं भरपूर तिकडले त्यांची जवळची माणसं, त्याच्यामुळे त्यांना ते पारखनुसारच बैल देतात तिकडून पाठवून आपल्याला, आपण ती खरेदी करतो. भुसेगावचा हिंदकेसरी मैदान असो, वडके असो, 22-11 आपला सोन्या क्रमांकात राहतो किंवा त्यांनी गटपास- त्यांच्या काळात त्यांनी त्यांचा काळ गाजवलेला आहे. सोन्या असो, पिष्ट असो, सगळे पुसेगाव असो, कोणतंही मैदान मोठं मैदान त्यांनी त्यांचा काळ गाजवलेला आहे. थोडंसं आता बॅड लक चालू असल्यामुळे थोडंसं हाय चालू, पण काय नाही विषय. तो पण आपण काळ, पुढचा येणारा काळ आपण 100% नक्की जाऊ. सोन्या कसा कोणत्या साईडने पळतो? सोन्या आपला उजव्या खांदी पोहतो आणि पब्लिक असो काय विषय नाही त्याचा. जितकं पब्लिक असेल तितकं जास्त पळणार असं. आणि मग कधी पिस्ट, मी घाटावरती कमी असतो, पण पिस्ट आणि सोन्या कधी एकत्र पळाल्यात का? हो, आता एक 15 दिवस झाला आपण हम्म. कराड्याचं मैदान तेच पळाल्यात. हम्म. त्याच्या आधी बी 2-3 मैदान पळाले, त्याचे 1-2 नंबर झाले पिस्टन आणि सोन्याचे. पिस्टन आणि सोन्याचे. हो, घरचाच पळाला होता. मग नेमकं काय म्हणजे आता थोडा पिस्टन म्हणजे दिसत काय, कुठे बॅडलं, कुठं आपलं गणित चुकतंय काय? थोडस पायाचा प्रॉब्लेम आहे त्याला, ते हम्म. लाळी येऊन गेले, लाळीचा प्रकार असतो तो, लाळी हम्म. झाली होती त्या बैलाला, हम्म. त्याच्यामुळे थोडस पायाचं ते टोपण असतं नक्कीच, हा. थोडस सारखं उच काटतंय, त्याच्यामुळे जरा खड्याचं रान असेल किंवा निबार रान असेल तर त्यावेळेस त्याला मार लागतोय, त्यामुळे थोडस कमी येतोय बैल. पण ज्यावेळेस मातीचं रान आहे, ज्यावेळेस आता ऊन पडायचं, ऊन चालू होतं, त्यानुसार तो पेटत राहतो, म्हणजे नाही का त्याचा काळ येत राहतो. ऊन चालू झालं की त्याचा 100% दिवस आहे. मग डॉक्टरांना ते दाखवले वगैरे होतं? हो, काय सगळं बोलले? केलेलं आहे आपण. हम्म. पण त्याचं कसं आहे, जसं ऊन लागेल ना तसं जास्त पोहतो बैल, हम्म. असं आहे. मग आता तुम्ही कशा पद्धतीला त्याला तयार करता, की आता बॅड लक तर चालू आहे पण येणारा काल नक्कीच पिस्टन त्याच आपण रंगात त्याच्या दिसेल? मागे कष्ट भरपूर चालू आहेत, आणि त्याने असं काय नाही कंटिन्यू पळा असं काय नाही. त्याने आपलं जे स्वप्न पूर्ण, म्हणजे स्वप्न जे होतं आपलं, त्याच्याकडून जे अपेक्षा होत्या त्याने ते सगळ्या आपल्या पूर्ण केलेल्या आहेत. त्याच्या म्हणजे त्याने त्याचा काळ गाजून बसलेला आहे तो, असं त्याच्याकडून कुठली अपेक्षा राहिली नाही की त्याने कंटिन्यू पळावंच म्हणून. ठीक आहे, 2-4 म्हणजे आपल्या ज्यांनी आपल्याला नाकारले त्यांनी त्याचं प्रत्येकाचं प्रत्युत्तर द्यावं, एवढंच आपली अपेक्षा, इच्छा आहे त्याच्याकडून. म्हणजे आपला सोन्या 22-11चा कोणत्या मैदानात प्रथम क्रमांक किंवा द्वितीय क्रमांक, काय त्याची कारकिर्दी काय जरा? तो काय कंटिन्यू चालूच आहे, त्याचं काय नाही. सोन्याचं काय, तो त्याचा का म्हणजे पिस्टन मागं नाव चालवतोय. आपला मल्हार असन, म्हणजे अजून एक वासुरी, तो त्यांचं त्याच्या मागं त्याचं नाव चालवतोय, त्याच्यामुळे त्यांचं म्हणजे बैलाची काय अशी अपेक्षा काय नाही आपली. मग काय आता तुमच्या दावणीला काय नवीन खरेदीचा वगैरे काय विचार? नवीन खरेदी काय नाही, आता 4 बैल आहेत, हम्म. सर्जा वगैरे, म्हणजे 5-6 बैल आहेत आपल्या दावणीला. जो फॉर्च्युनरचा मानकरी झाला तो सर्जा, तो पण आपल्याच दावणीला आहे. तो पण म्हणजे तिकडे आता सेकंदात गेलेला आहे, तो पण तिकडे सेकंदात टॉप मध्ये पोहोचतोय. नक्कीच. आता मुंबईला तुम्ही आलात, मुंबईचा बिनजोडचा खेळ आणि आपला 3 फेऱ्याचा खेळ असो, तुम्हाला कसं वाटतं म्हणजे बिनजोडचा खेळ? बिंजरचा खेळावरती आल्यानंतर ज्यावेळेस मुंबईत खेळ म्हणजे हे होतो, पाऊस कायच्या सीझनला वरती येतो, त्यावेळेस आम्ही म्हणजे यांच्या नावानेच पोहतो आपलं. आता 1-2-3 मैदान आम्ही 5G सोबतच पळलो यांच्या, म्हणजे आमची ती घरची गाडीच पळते, आणि त्यांच्या शब्दानुसार खातीरच आम्ही इकडे आलेलो आहे मुंबईत आता बी पळायला. असं काय नाही की बैलच म्हणजे आपलं संबंध खातर आलेलो आहे त्यांच्या. मला वाटतं नारळी पौर्णिमेच्या दिवशी मागच्या वर्षी पण आपला पिस्टनच आला होता का? हो, बरोबर. 3 वर्षापूर्वी पिस्टन आला हो, होता. नारळ. 22-11 तेव्हा सुद्धा म्हणजे कसं म्हणजे यांच्या शब्दा खातरच आलो होतो त्यावेळेस पण आपण. दादांच्या शब्दात हो. दादांचं आणि तुमचं नातं कसं काय? म्हणजे आमचे जुने संबंध आणि घरातले संबंध असल्यामुळे आम्हाला शब्दा खातर यावं लागतं इकडं. दादा काय बोलायला, म्हणजे जेव्हा याची मैत्री या बैलगाडा क्षेत्रामध्ये ना दादा, खूप काही दिलंय, मैत्री दिलंय, आणि कशी ती टिकवायची, कशी नातं टिकवायचं हे बैलगाडा क्षेत्र जाणून दिले. बरोबर. काय बोला? काय नाही, एक फोन केला बापूला की हा. लगेच बैलावर पाठवलं. हा. कधी नाही बोललंच नाही मला आजपर्यंत. आतापर्यंत जेव्हा जेव्हा फोन केला त्यांनी होकार कुठल्या दिलाय. बैलाला विचारणार नाही की यो बैल फोन करून तू 22 शेटला हे बिंदास बैल. मग तुमची ओळख कशी काय, कोणत्या मैदानात कसं काय झालं? आमचं आता भरपूर पाय यांच्या शर्तीच्या पहिल्यापासून बापू शेट कधी पण आला इकडे मुंबईला तर इथे येतात आपल्या इथे. दादा तुमचा मुंबईला आवडीचं बैल कोणते आहेत दादा? सगळेच आवडीचे बैल असं काय नाही, सगळ्या नंदीवर प्रेम आहे आपलं. जितकं माझं पिस्टनवर प्रेम आहे तेवढं सगळ्या नंदीवर प्रेम आहे, असं कोणतं नाही की नंदी आहे काय एक सारखीच असते. त्याच्यामुळे आपल्या सगळ्या बैलांवर जीव आहे तेवढाच. जेवढा मी माझ्या पिस्टनवर जीव लावतो, सोन्यावर जीव लावतो, तेवढाच बाकीच्या बैलांवर जीव लावतो. आता पहिरा तर तुम्ही सांगणार नाही, पण ज्याच्या सोबत पहिरा आहे त्याला कधी पळताना बघितलंय का, कसं म्हणजे काय? मला तर काय अजून म्हणजे माहिती नाही की, पण मी त्यांच्या शब्दा खातर इथं आलेलो आहे. आता ते जे नियोजन करते त्यांच्यानुसार मी आपण चालणार, असं काय नाही की ह्याच बायला बरं पळा आपण, असं काय माझं काहीच म्हणजे म्हणणे नाही.
ते जे नियोजन करते तेच आपल्याला मान्य आहे. सोन्याचं 22-11चं 3 फेऱ्यामध्ये तर तुम्हाला माहिती आहे कसा पळतो. 3 आता- फेऱ्यामध्ये तर टॉप मध्येच पळतो असं काय नाही. जितकी कड असेल तितका आपल्याला आपल्या बाईला विश्वास आहे की 100% काय ना काय ते मग आता घडवतं. तोच विश्वास तुमचा बिनजोडला उद्या होणाऱ्या शर्यतीला काय वाटतंय की गुलाल घेणार का? आता आम्ही 3-4 वर्ष झाले यांच्या इथे येतोय बिनजोडला 26 जानेवारीच्या अड्ड्याला, आणि आम्ही विश्वास म्हणजे आम्हाला विश्वास आहे, त्यामुळे आपण गुलाल. 100% गुलाल हा येतो असतो. त्यामुळे आपण त्या अपेक्षेनुसार इथे येत असतो. चला धन्यवाद दादा, तुम्ही मोलाचा वेळ दिला, एवढ्या रात्री येऊन मुलाखत दिली आणि नक्कीच प्रेक्षकांना उद्या चांगली एक प्रेक्षणीय लढत पाहायला भेटेल आणि नक्कीच पिस्टन 22-11 आपला चांगला रिकवर होईल आणि परत त्याच जोमाने त्याच जोशाने 3 फेऱ्यामध्ये उभा राहील आणि नक्कीच कुठलं तरी मैदान तो पुन्हा एकदा प्रथम क्रमांक पटकावेल. काय बोलाल तुम्ही, वाटतं की नाही? नाही वाटणार की त्याच्याकडे आपण काय असं काय आपण संघर्षातून काय होतं, आपण त्याला लहानाचं मोठं केलं, आपल्याला माहिती आहे कुठं पळवायचं कुठं कसा घडवायचा. त्याच्यामुळे असं काय नाही की आपण एक 60-70 लाखाचा बैल घेतला आणि त्याला आपण डायरेक्ट पळवायला नेलाय, असं काय नाही. मग त्याला लहानाचा मोठा केलेला आहे, आपण त्याला घडवलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे कुठं कमबॅक करायचा आणि कुठं कसा पळवायचा. त्यामुळे आपल्याला काही ते सांगायला लागत नाही. आज एवढी बैल पळवतो म्हणजे सोपं काम नाही. लोकांना एक एक बैल पळवायचा नाकी नव्हतं, पण आपण एवढी बैल पळवून घडवून पळवतोय. त्याच्यामुळे आपल्याला कुठली गोष्ट सांगायला लागत नाही. ठीक आहे, थोडासा वेळ का प्रत्येकाची येत असते, थोडासा संयम ठेवायचा असतो. ते संयमानं प्रत्येकाला प्रत्येकाचं उत्तर द्यायचं असतं, ते कमबॅक करून मोठा. नक्कीच उद्या मला वाटतं पुन्हा आपली मुलाखत होणार, कारण उद्या विजयाचा गुलाल सोन्या 22-11 नक्कीच घेणार. 100%.